नमस्कार मंडळी. सगळ्यात आधी एक गोष्ट सांगते. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. खरं तर ब्लॉग बनवणं हा माझा नेहमीचा कंटेंट नाही. माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगळ्या प्रकारचा कंटेंट पाहायला मिळतो. पण आता पावसाळा सुरू झालाय, सगळीकडे हिरवाई पसरली आहे आणि ट्रेकिंगचं वेडही सगळ्यांनाच लागले. म्हणून विचार केला तुमच्यासाठी हा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग बनवावा आणि माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा. हा ब्लॉग परफेक्ट नसेल कदाचित, पण मनापासून बनवलाय. त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर त्या नक्की समजून घ्या. आणि आता जास्त वेळ न घालवता चला आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात. आज आपण निघालोय नाशिक जवळच्या अशा एका ठिकाणी जिथे एका दिवसात घाट, किल्ला, डॅम आणि वॉटरफॉल सगळंच एक्सप्लोअर करणार आहोत. सकाळी बरोबर 5 वाजता आम्ही घरातून निघालो. साधारण 6 वाजता आम्ही एका टपरीवर चहासाठी थांबलो. चहा झाल्यावर पुन्हा प्रवास सुरू केला आणि साधारण 6:15 वाजता आम्ही कसारा घाटात पोहोचलो. खरंच सांगायचं तर कसारा घाटाचं सौंदर्य कॅमेऱ्यात पूर्णपणे कैदच करता येत नाही. मग काय, आम्ही तिथे बराच वेळ फोटो आणि व्हिडिओ काढत बसलो. ते ठिकाण इतकं सुंदर होतं की लोकेशन सोडायची इच्छा होत नव्हती. त्यानंतर आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला आणि सकाळी 8 वाजता इगतपुरीच्या रेल्वे डॅमला पोहोचलो. रेल्वे डॅमचं शांत वातावरण मनाला खूपच प्रसन्न वाटलं. आजूबाजूला फक्त निसर्ग आणि पक्ष्यांचा आवाज. वेट, तुम्हाला मी एक झलक दाखवते. थोडा वेळ तिथे फिरलो, काही सुंदर शॉट्स घेतले. पावसाळ्यात इथलं सौंदर्य खरंच वेगळ्या लेव्हलचं असतं. आणि मग आमच्या आजच्या मुख्य डेस्टिनेशनकडे आम्ही निघालो. इगतपुरीहून त्रिंगलवाडी किल्ल्याकडे जायचं असेल, तर आधी त्रिंगलवाडी गावाचा रस्ता पकडायचा. गावापर्यंत गाडीने सहज जाता येतं. तिथून पुढे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता स्थानिक लोकांना विचारून किंवा Google मॅपवरून सहज सापडतो. पायथ्याशी गाडी लावून मग खरी ट्रेकची सुरुवात होते. साधारण 9 वाजता आम्ही त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. ट्रेकची सुरुवात केली आणि हळूहळू वर चढायला लागलो. सुरुवातीला वाट सोपी वाटत होती, पण जसजसं पुढे जात होतो, तसा थोडा दम लागायला सुरुवात झाली. तरी आजूबाजूचा निसर्ग पाहून सगळा थकवा विसरून जात होतो. रस्त्यात हिरवीगार झाडं आणि थंडगार वारा सतत सोबत होता. किल्ल्याच्या पायथ्याशी एक पुरातन मंदिर होते. काही वेळ तिथे शांत बसलो. त्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवत होती. तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर फोटो व्हिडिओ घेतले. बॅकग्राउंड म्युझिक. दुपारी साधारण 1 वाजता आम्ही खाली आलो. ट्रेकनंतर भूक तर खूप लागली होती. मग थोडंसं खाल्लं, पण खरं सांगायचं तर त्या भुकेमध्ये शूट करायचं विसरले. पोटभर जेवण झाल्यावर आम्ही पुढच्या ठिकाणी निघालो. दुपारी 2 वाजता आम्ही भावली डॅम आणि वॉटरफॉलला पोहोचलो. वाह! दिवसाचा हा शेवटचा स्पॉट पण तितकाच सुंदर होता. पाण्याचा आवाज, थंडगार वारा आणि सभोवताली पसरलेली हिरवाई. अशा ठिकाणी वेळ कसा जातो ते कळतच नाही. अशा ठिकाणी आलं की मोबाईल बाजूला ठेवून फक्त निसर्ग अनुभवासा वाटतो. साधारण संध्याकाळी 5 वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. दिवसभराचा थकवा होता, पण त्याहून जास्त मनात समाधान होतं. नवीन ठिकाणं पाहिली, सुंदर आठवणी तयार झाल्या आणि निसर्गासोबत एक मस्त दिवस घालवला. जर तुम्हीही पावसाळ्यात एखादा सुंदर वन डे ट्रिप किंवा ट्रेक प्लॅन करत असाल, तर त्रिंगलवाडी किल्ला आणि भावली डॅम नक्की एक्सप्लोअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.